तर मनीज रेसिपीमध्ये आजची जी रेसिपी आहे ती सांजोरीची आहे, ते पण इन्स्टंट सांजोरीची रेसिपी आहे। आणि यापूर्वी 5 वर्षापूर्वी जवळपास मी सांजोरीची रेसिपी टाकलेली होती, ती खूप सर्वांना आवडली होती, त्याच्या कमेंट्स पण खूप छान छान आलेल्या आहेत। आणि सांजोरी बघू शकता एकदम ही इन्स्टंट असून पण इतकी क्रिस्पी कुरकुरीत आणि छान झालेली आहे, टम फुललेली आहे एकदम। तर हा पण व्हिडिओ डिटेल मी दाखवणार आहे, ज्यांना वेळ नसतो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी पडेल। तर रेसिपी आपण चालू करूया आणि पुढे रेसिपीसोबतच मी जुन्या व्हिडिओच्या कमेंट्स पण तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि जुना व्हिडिओ पण पारंपरिक पद्धतीने केलेला होता, गव्हाला पाणी लावून, ते पण दाखवणार आहे, कारण तुम्ही चॅनलवर जाऊन बघा नंतर तो, आणि लिंक पण शेवटी देणार आहे। आता 1 वाटी रवा इथे एकदम व्यवस्थित असं खमंग भाजून घ्यायचा आहे। रवा भाजूस तर आता ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने आता इथे गूळ पण तुम्हाला घ्यायचा आहे, 1 वाटीभर। समजा 1 वाटी रवा 1 वाटी गूळ असं प्रमाण घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता रवा व्यवस्थित खमंग फुलूस तर असा गुलाबी रंगाचा होऊस तर जसं रव्याचा वास सुटेल तेव्हा त्याला झाला असं समजायचं, आणि मग रव्याचा गॅस तुम्हाला बंद करून द्यायचा आहे। तर रवा आता इथे छान भाजलेला आहे, जसं लाडू करताना आपण रव्याचे लाडू करतो त्याप्रमाणे याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता जो आपण रवा घेतला होता त्यानंतर त्याच कढईमध्ये आता गूळ टाकलेला आहे 1 वाटी, आणि त्यातच गुळात आता पाणी टाकून देणार आहे। त्याच वाटीने सेम माप घेतलेला आहे, पण पाणी थोडंसं कमी टाकलेलं आहे 1 वाटीपेक्षा। ते मी तुम्हाला परत दाखवून देते व्हिडिओमध्ये की 1 वाटीतून किती पाणी उरलेलं आहे ते। आणि पाक पण मी तुम्हाला सांगणार आहे, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांजोरीच्या 5 वर्षापूर्वी कमेंट्स आलेले आहेत पाकाचा, तर ज्यांना तिथं समजलं नसेल त्यांनी इथे बघून घ्यायचं आहे। गूळ फक्त इथे मेल्टच होऊ देणार आहे, त्याला 1 तरी 2 तरी अशा पाकाची गरज पडत नाही। जसं तुम्हाला समजलं थोडंसं घट्ट झालेलं आहे, उकळल्यानंतर 1-2 मिनटं त्याला उकळू द्यायचं आहे। आता पाक उकळूच तर मी इथे विलायची 3 ते 4 विलायच्या कुटून ठेवणार आहे। आता विलायची कुटताना बारीक होत नाही, त्यामुळे आईने तिथे रवा भाजलेला होता तोच रवा पटकन त्यात 2 चिमूट टाकला, म्हणजे ते छान बारीक झालं। मग साखर पण तुम्ही टाकू शकता, पण रवा हाताशी होता म्हणून पटकन रवाच टाकला। आता गूळ पण छान असा मेल्ट झालेला आहे, खळखळ असा उकळलेला आहे पाक, आणि आता 1 तार 2 तार वगैरे काहीच पडत नाही, फक्त असं घट्टपणा त्याला आलेला आहे। असं झालं की उकळी फुटल्यानंतर 1-2 मिनटात तुम्ही गॅस बंद करून टाकायचा आहे। आणि त्यानंतर आता आपण जो रवा भाजलेला होता त्याची पुढची प्रोसेस आपण करूया। पण जो गुळाचा पाक केला होता तो इथे गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल। गाळणीने गाळून घेतल्यानंतर खूप गरम आहे हे, आणि ज्याच्यात तुम्हाला हा रवा भिजवायचा आहे तेच पातेल्यात तुम्ही शक्यतो गाळा, आणि जो भाजलेला रवा आहे तो ह्या गरम गरम पाकामध्ये टाकून द्यायचा आहे। गरम गरमच पाकामध्ये टाकून द्यायचा आहे, कारण तो असा एकदम असं उकळल्यासारखा, तर तुम्हाला हलवल्यानंतर दिसेल बघा, तो एकदम खळखळ उकळल्यासारखा इथे रवा होतो आहे, आणि इतका छान फुलतो मग तो रवा सांजोरीमध्ये। आजचा तरी रवा मी इन्स्टंट एकदम, मला वाटलं अक्षय तृतीया आखाजी आलेली त्यामुळे हा व्हिडिओ टाकावा, तर मम्मी म्हणे इन्स्टंट सांजोरी दाखवून दे, मागच्या वेळेस फुल प्रोसेस दाखवली होती, ह्यावेळेस ज्यांना वेळ नसतो, ज्यांच्याकडून करणं होत नाही, ज्यांना करायचं आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी पडेल, म्हणून मग पटकन जो रवा होता तोच वापरला। थोडा जाडसर रवा पण तुम्ही याच्यासाठी वापरू शकता। आणि विलायचीची पावडर केली होती ती पण आता याच्यात टाकून दिलेली आहे, आणि सगळं मिक्स करून आता याला झाकण लावून इथेच ठेवून द्यायचं आहे, झाकून 1 दिवसासाठी पूर्ण। तसंच समजा मी संध्याकाळी 5 वाजता हे केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4-5 वाजता हे करायला घेतलं होतं, तर दुसरा दिवस आलेला आहे, रवा किती मस्त असं फुलून असं मोकळा मोकळा झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल। काल हा बनवून ठेवला होता गुळामध्ये भिजवून पाकात, आणि आज त्याचे सांजोरी आता इथे करायला घेतलेला आहे। आता मागचा व्हिडिओचं मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे व्हिडिओमध्ये की त्या सांजोऱ्या बघू शकता। हा व्हिडिओ आहे 5 वर्षापूर्वी जवळपास टाकलेला, आणि ह्याला टाकल्या खूप व्हिडिओ हा व्हायरल झाला होता, त्याला कमेंट्स पण खूप आले होते छान छान। गव्हात पाण्यातून काढून त्याला एकदम पाणी काढून घेतलेलं आहे, गव्हाला पाण्यात भिजवून, आणि चाळणीत आता इथे मीठ लावून टाकून दिलेलं आहे थोड्या वेळ पाणी निथरण्यासाठी। आणि त्यानंतर कपड्यात बांधून ठेवल्यावर थोड्या वेळ मी त्याला गिरणीतून दळून आणलं, आणि घरच्या घरीच तुम्ही रवा कसा बनवायचा ते पण या व्हिडिओमध्ये दाखवून दिले आहे, त्यावर पण कमेंट्स आलेले आहे। आज मी तुम्हाला बघू शकता तुम्ही, पारंपरिक ही सांजोरीची रेसिपी मी आईची दाखवली होती, आणि ती खूप छान आवडली। बघू शकता इथे 5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे माझा हा, आणि त्याला व्ह्यूज आणि कमेंट्स पण खूप छान आलेले आहे, आणि 700च्या वर लाईक्स याला जवळपास आलेले आहे, कारण व्हिडिओ खूप छान होता। हे मी यासाठी दाखवते आहे की तुम्ही अजून पण मनीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, अशा छान छान रेसिपीज तुमच्या मिस होणार नाही। तर ज्याक मला कमेंट आवडली होती या आईसाठी केलेली ती मी पिन केलेली आहे, जवळपास खूप कमेंट पिन करण्यासारख्या होत्या, पण मी एकच कमेंट पिन होऊ शकते त्यामुळे मी ती केली होती, आणि इतक्या छान छान कमेंट वाचून
खूप चांगलं वाटतं की आपल्या रेसिपीज कोणाला आवडतात म्हणून. तर किती छान छान कमेंट्स आहेत, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला बाकीच्या पण कमेंट्स दाखवते. आता एवढ्या 100च्या वर कमेंट्स आहेत, त्या मी तुम्हाला सगळ्या मी दाखवू शकणार. ज्या ज्या मला खूप छान छान लिहून वाटलेल्या आहेत त्या 2 मिनिटात मी तुम्हाला इथे दाखवून देते. बघू शकता इथे लिहिले आहे खूप छान रेसिपी आहे. आणि त्यांना माहीत नव्हतं रवा असा बनतो, त्यामुळे त्यांना खूप आवडली ती रेसिपी की रवा कसा बनवायचा ते पण त्यांना इथे समजलेलं आहे की घरचा रवा कसा बनतो ते. तर आता आपली सांजोरीची रेसिपी आहे तिकडे आपण वळूया आता. आणि त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी देते आहे. तशा तुम्हाला वेळ असेल तर पुढच्या वर्षी नक्की करा, यावर्षी पण करू शकता, काहीच वेळ लागत नाही. तर ते इथे मैदा घेतलेला आहे 2 ते 3 चमचे आणि रवा घेतलेला आहे. मैदा खरंच घेणारच नव्हतं, पण 2 ते 3 चमचे होता माझ्याजवळ अवेलेबल म्हणून तेवढाच टाकलेला आहे. आणि थोडं मीठ टाकलेलं आहे. अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी रवा इथे घेतलेला आहे. आता तुमचं सारण जेवढे त्यानुसार तुम्हाला हे माप घ्यायचं आहे. याला काही असं माप नसतं मोजून मापून रव्याला. तर आता रवा आणि मैदा घेतल्यानंतर त्याच्यात तेल टाकायचं आहे. थंड गरम कोणते टाकू शकता, पण मी आज थंडच टाकले आहे 2 चमचे, कारण इन्स्टंट सांजोरी आहे जी मी जशी तशी बनवली तशीच तुम्ही बनवा, बिलकुल फसणार नाही ही रेसिपी तुमची. रवा हा बारीकच आहे. आणि आता हे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडंसं लूजच मळायचं आहे, कारण रवा नंतर मग कडक होतो, पाणी ओढून घेतो नंतर. तर आता याच्यात काही तुम्हाला कळलं नसेल तर कमेंट करून विचारा, मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर देईल. मग आता हे रवा इथे भिजवून ठेवला होता, जवळपास संध्याकाळ झालेली होती आणि त्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे, तुम्ही बघू शकता ह्या रव्याला. आणि त्यानंतर याला झाकून ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत संध्याकाळची वेळ होती म्हणून बाकीच्या जेवणाची तयारी करून घेतली. समजा कणिक वगैरे मळून ठेवली, कुकर लावून ठेवलं, तेवढ्या वेळात हा रवा पण व्यवस्थित भिजलेला होता. तुम्ही पण असंच साईड बाय साईड हे करून कामं करू शकता, म्हणजे मग किचनमध्ये तेवढा टाईम वाचतो आणि सगळे कामं पण पटापट होतात. तर आता रवा इथे घ्यायचा आहे. याला काही कुटणं वगैरे काहीच करणार नाही आहे, बारीक रवा असल्यामुळं हा खूप छान भिजलेला आहे. तोपर्यंत बाकीच्या जेवणाची तयारी आम्ही करून घेतली होती. आणि त्यानंतर याला आता फक्त मळून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्हाला एकदा. आणि नंतर लगेचच आपल्याला आता सांजोऱ्या बनवून घ्यायच्या आहे. आदल्या दिवशी तुम्ही रवा भिजत घाला गुळामध्ये, दुसऱ्या दिवशी लगेच सांजोऱ्या करायला घ्या. आता तुम्हाला हव्या त्या आकाराच्या छोट्या मोठ्या जशा हव्या असतील तसे तुम्ही इथे यातून एक पोर्शन बाजूला काढून घ्यायचं आहे भिजलेल्या रव्यामधून. आणि त्याच्यानंतर आता अशी पुरीसारखी याला पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे. आणि थोडंसं कडक हा होतो रवा आणि कडकच राहू द्यायचा आहे, त्यामुळे ते क्रिस्पी बनतं मग छान. आणि मैदा तुम्हाला वापरायचा नसेल तर टोटली तुम्ही स्किप करू शकता. आणि समप्रमाण घ्यायचं, अर्ध घ्यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही अर्धा रवा अर्धा मैदा पण घेऊ शकता. आणि जर नसेलच तुम्हाला वेळ असेल आणि माझी जी पारंपरिक गव्हाला पाणी लावून मीठ लावून जी पीठ केलेलं होतं त्याने तुम्ही करून बघा, ती टेस्टच खूप छान, एकदम ट्रेडिशनल पारंपरिक पद्धत आहे ती. आता हे सगळं 2 इथे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे, अशा पतल्या एकदम. त्याच्यामध्ये भरपूर असं सारण भरायचं आहे 2-3 चमचे. आणि त्याला असं व्यवस्थित थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते हलणार नाही, मध्ये व्यवस्थित राहतं. आणि दुधाचा याला हात लावून घ्यायचा आहे. बोटाने दूध लावत नाही, कारण जास्त लागतं बोटाने, म्हणून इथेही कापसाला तुम्ही काडीला कापूस बांधू शकता. मी नवीन बळ वापरली आहे, नाही तर कमेंट खूप काही जण कशा करतात, कारण माझ्या बेलफळाच्या मुरब्ब्याला अशी कमेंट केलेली आहे की नुसतं बेलफळ त्याला कढईला चिटकलेलं होतं, तर म्हणे स्वच्छता नाही, असं नाही, बरेच कमेंट लोक करतात. तर त्यांनी थोडंसं नाराज होतं, पण तसं काहीच नाही. रेसिपी करताना काय त्रास होतो ते करणाऱ्यालाच माहिती आहे. तर आता इथे स्वच्छ ही बळ घेतली होती, दुधात भिजवून त्याला लावलेलं आहे. आणि जास्त दूध लावायचं नाही, कारण हे आपल्याला टिकवायचे असतात, त्यामुळे ह्या टिकतात व्यवस्थित. आणि कोणी रव्याला दुधाचा असा रवा भाजताना दुधाचा असा शिपका मारतं, तुम्हाला मारायचं असेल तुम्ही मारू शकता, पण त्या टिकत नाही जास्त, ह्या टिकतात व्यवस्थित जास्त दिवस. आणि त्यानंतर आता याला मुरड घालून घ्यायची आहे. जर मुरड घालणं तुम्हाला जमत नसेल तर सरळ करंजीचा जो चमचा असतो ना कापायचा, त्याने पण तुम्ही असं कापू शकता, किंवा काटे चमच्याने पण करू शकता. तसे खूप प्रकार मी वेगवेगळ्या माझ्या दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीजमध्ये दाखवलेले आहे, नवीन ट्रिक्स. आणि हे जुन्या पारंपरिकच पद्धतीने सांजोऱ्या छान दिसतात म्हणून याला मुरड घालूनच केलेलं आहे मुद्दामूनच. तुम्हाला जर मुरड जमत नसेल तर सरळ करंजीच्या चमच्याने तुम्ही याला कापून घ्या.
आणि त्यानंतर आता ही सांजोरी मस्त अशी बनवून तयार आहे। त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या सांजोऱ्या इथे बनवून घेतलेल्या आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला हे पण नसेल करायचं तर अजून एक प्रकार मी तुम्हाला दाखवून देते। ज्यांना खरंच ऑफिस सांभाळून घर सांभाळून वेळ नसतो आणि अखाजीला किंवा अक्षय तृतीया म्हणतात त्याला जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकता। तर आता ह्या सांजोऱ्या बनवून झालेल्या आहे पारंपरिक। आता इथे सारण लावून घेतलेलं आहे 2 पुऱ्यांमध्ये। त्याला थोडंसं एका बाजूने असं दूध लावून घेणार आहे आणि दूध लावल्यानंतर त्याला आता करंजीसारखं इथे प्रेस करून घेणार आहे। आता करंजीसारखं केल्यानंतर तुम्ही इथे काटे चमच्याचा वापर करू शकता, जे की मी माझ्या दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीजमध्ये टाकलेलं आहे आणि त्या पण फराळांच्या रेसिपीज खूप छान आहे। ॲक्च्युली होतं काय की तशा रेसिपीज भरपूर जण नंतर फॉलो करतात, पण ज्या मी मेन टाकलेल्या आहे मग त्याला व्ह्यूज व्यवस्थित येत नाही आणि मग नंतर जे मोठे मोठे यूट्यूबर्स असतात ते सेम पाहून तसं बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की त्याच रेसिपी फॉलो करतात। शंकरपाळ्याची तर रेसिपी, तुपाची रेसिपी अशा भरपूर जुन्या टाकलेल्या आहे मी, तर ते तुम्ही नक्की बघा जाऊन। आणि त्यानंतर मग आता इथे आपल्याला सांजोऱ्या बनवून झालेल्या आहे आणि त्या तळायला घ्यायच्या आहे। तर तेल मी आता इथे गरम करत ठेवलेले आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता त्यात सांजोरी अशी सोडून द्यायची आहे तेलामध्ये आणि हलक्या हाताने तुम्हाला त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, जास्त आलटी-पलटी करायचं नाही आहे। आणि त्यानंतर बघू आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघा ती किती फुलती आहे, मस्त एकदम टम फुललेली अशी इन्स्टंट सांजोरी ही झालेली आहे आणि ही पण चांगली लागली आहे, टेस्टला एकदम छान लागली आहे। क्रिस्पी कुरकुरीत वरचा आणि मध्ये असं सॉफ्ट तो गोड असं रवा इतका छान लागलेला आहे। मुलांनी ते गरम गरम खाल्ल्या ते पण मी व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला दाखवणार आहे। तर टम अशी फुगलेली सांजोरी इथे बनवून तयार आहे। कोणी म्हणेल काही रव्याची आहे म्हणून, पूर्ण मैद्याचीच वाटते। ॲक्च्युली मम्मी मैदा घेणारच नव्हती, पण मी थोडा उरलेला होता म्हणून तिला म्हटलं टाका याच्यात, तेवढा कुठे ठेवू भरून म्हणून मी टाकायला लावला। पण रव्याचीच ही खूप छान होते अशी पण, तर तुम्ही पण नक्की करून बघा। आणि व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर प्लीज एक लाईक द्यायला विसरू नका, आवडल्यास फीडबॅक द्या नक्की आणि शेअर करा, जास्तीत जास्त लोकांनाही बनवून बघतील। मग अक्षय तृतीया येत आहे आता त्यासाठी। आणि त्यानंतर आता बाकीच्या सांजोऱ्या इथे सगळ्या व्यवस्थित अशा खरपूस रंगाच्या अशा तळून घ्यायच्या आहे। आणि मुलांना पण आपण सणवाराला केलं तर मुलांना पण आपले फेस्टिवल सणवार कोणत्या सणाला काय करतात ते समजतं, जसं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये नेहमी म्हणत आलेली आहे। त्यामुळे आपणच केलं तर आपल्या पुढच्या मुलांना, पुढच्या पिढीला हे समजेल। तर आता तुम्ही पण लागा तयारीला आणि नक्की करा। आणि ज्या करंज्यासारख्या आहेत त्या पण मी तुम्हाला तळून दाखवते इथे। आणि आता व्यवस्थित इथे सगळं तळून झालेलं आहे, सांजोऱ्या एकदम छान झालेला आहे। तुम्हाला फोडून पण दाखवणार आहे शेवटी मी। आवाज बघा तुम्ही आता, तर क्रिस्पी कुरकुरी तर बनलेलीच आहे, सोबत अशी टमटम पाणीपुरीसारखी फुगलेली आहे ही सांजोरी। तर तुम्ही पण नक्की करा, खूप छान झालेली आहे। आणि आता तुम्हाला मुलांचा पण फीडबॅक दाखवते पुढे। आता ही बघा सांजोरी फोडून दाखवते, बिलकुल सारण हललेलं नाही आहे आतमधलं। त्याचे कारण तेच की त्याला पोटाने भरल्यानंतर मम्मी जसं प्रेस केलं होतं हलक्या हाताने तसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ते फिक्स राहतं मग मध्ये। आणि गरम गरम अशी क्रिस्पी वरतून आणि मध्ये सॉफ्ट अशी सांजोरी बनवून तयार झालेली आहे। मी नेणार आहे आता मुलांकडे खायला आणि तुम्ही बघा त्यांना आवडलेलं आहे। व्हिडिओ बंद झाल्यावर त्यांनी खाल्लेले आहे व्यवस्थित। नंतर नाही खाल्ली जास्त, याला गोड आवडत कधी कधी काही गोष्टी आवडत नाही, पण नंतर मग त्याने खाल्ली व्यवस्थित आजीच्या हाताने। सांजोरी मन हां खा, टेस्ट करनी, क्रिस्पी क्रिस्पी है। तू खातो, टेस्ट कर। काय खातो, काय केलं आजीनी? सांजोरी केली, छान आहे। चला तर मग आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ पण नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओ पण नक्की तुम्हाला आवडलाच तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा। तर आता भेटूया पुढचे छान नवीन वेगळ्या रेसिपीज। उन्हाळ्याची रेसिपी मी घेऊन येत आहे वाफेवरचे पापड, त्यामुळे स्टे ट्यून, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला। बाय बाय।